तुम्हाला शेरलॉक होम माहिती आहे का? हो, तोच डिटेक्टिव्ह शेरलॉक होम्स, जो आपल्या चतुर बुद्धीने आणि साहसाने अनेक केसेस सॉल्व्ह करतो. आज आपण ओळख करून घेणार असलेल्या पुस्तकात सुद्धा असंच एक पात्र आहे. त्याला मराठी शेरलॉक्स म्हणावं तर, जो त्याच्या चतुर बुद्धीने आणि साहसाने गुन्हेगार पकडून देतो. त्याचं नाव आहे डिटेक्टिव्ह अल्फा. लेखक सौरभ वागळे लिखित 3 पुस्तकांची आज आपण ओळख करून घेणार आहोत. डिटेक्टिव्ह अल्फा आणि मृत्यूचे संदेश, डिटेक्टिव्ह अल्फा आणि मोरेवाडी इस्टेटमधील रहस्य, डिटेक्टिव्ह अल्फा आणि अमर अकबर अँथनी कोड. रहस्य कथा वाचायला आवडणाऱ्यांना ही पुस्तके म्हणजे एक पर्वणीच आहे. मृत्यूचे संदेश, मोरेवाडी इस्टेटमधील रहस्य, अमर अकबर अँथनी कोड या तिन्ही वेगवेगळ्या दीर्घकथा आहेत, ज्या वाचताना तुम्ही त्यात हरवून जाल आणि अल्फा बरोबर त्या केसचा भाग सुद्धा व्हाल. अल्फा सोबत अजून एक पात्र यात येतं, ते म्हणजे प्रभव. हा अल्फाचा जिवलग मित्र, जो त्याच्या केसमध्ये त्याला त्याच्या परीने मदत करत असतो आणि त्याच्याच नजरेने आपण या कथा वाचतो. जसा शेरलॉक सोबत वॉटसन, बमकेश बक्षी सोबत अजित कुमार, तसंच अल्फा सोबत प्रभव. लेखक सौरभ वागळे यांनी खूप छान पद्धतीने या रहस्य कथा लिहिलेल्या आहेत. कथा वाचताना कुठेही कंटाळा येणारा भाग नाहीये. पुढे काय होणार, अजून काय सुकावा लागतो, ही उत्कंठा नेहमी दाटून राहते. मला यातली मोरेवाडी इस्टेटमधील रहस्य ही कथा खूप आवडली. यातला गुन्हेगार हा 121 एकर एवढ्या प्रचंड जागेत पसरलेल्या मोरेवाडी इस्टेटीत लपलेला असतो. त्यामुळे शोध घेण्याची सीमा कमी होते, पण त्या इस्टेटीत अनेक घटना घडतात. यात अल्फावर सुद्धा हल्ला होतो. रहस्यामध्ये रहस्य. ही कथा वाचायला खूप मजा आली. अल्फाच्या अजून कथा वाचायला नक्कीच आवडतील. या पुस्तकातील कथानकांविषयी बोलायचं तर मृत्यूचे संदेश या कथेत आदल्याच दिवशी वेड्यांच्या हॉस्पिटलमधून पळालेल्या एका वेड्याचा मृत्यू होतो. पोलिसांच्या मते ही आत्महत्या, पण अल्फाला हा खून आहे असे वाटते. तसे पुरावे त्याला सापडतात. जशी जशी केस पुढे जाते तसं तसं खुनाचं सत्रच चालू होतं. मोरेवाडी इस्टेटमधील रहस्य या कथेत एका खुनाचा प्रयत्न होतो आणि गुन्हेगार 121 एकर मध्ये पसरलेल्या त्या मोरेवाडी इस्टेटीत कुठेतरी लपून बसतो. अल्फा जेव्हा याचा शोध घ्यायला सुरुवात करतो तेव्हा अनेक रहस्यमय घटनांची मालिका तेथे सुरू होते. अमर अकबर अँथनी कोड या कथेत कॉलेजच्या विद्यार्थ्याने सेकंड हँड मध्ये विकत घेतलेल्या स्टडी टेबलवरील एक मजकूर आणि एका मोठ्या इंडस्ट्रीजचे मालक यांच्या पीएचा खून होतो. या दोन घटना आणि तो मजकूर यात अजून कोणाचा खून होणार आहे यावर अल्फाचा कस लागतो. या पुस्तकाचे प्रकाशक आहेत दिलीपराज प्रकाशन. पुस्तकांचे मुखपृष्ठ केले श्रीबा यांनी. ती कथेला धरून आहेत आणि अट्रॅक्टिव्ह आहेत. डिटेक्टिव्ह अल्फा आणि मृत्यूचे संदेश या पुस्तकाच्या मागील बाजूस लिहिलंय, सांगली शहरातील तळ्यापाशी एका वेड्याचा मृतदेह मिळाल्याची बातमी एके सकाळी पेपरात छापून आली. तो वेडा आदल्याच दिवशी वेड्यांच्या इस्पितळातून पळून गेला होता. पोलीस तो मृत्यू म्हणजे एक वेड्याच्या भरात केलेली आत्महत्या म्हणून सोडून द्यायच्या विचारात आहेत. पण दुसरीकडे अल्फाला तो एक खून असल्याचे पुरावे मिळतात आणि तो त्या वेड्याच्या मृत्यूचा तपास सुरू करतो. जसा जसा या प्रकरणाचा तपास पुढे सरकतो तसे तसे त्याच्याशी संबंधित व्यक्तींचे खून व्हायला लागतात. सगळ्यात गूढ गोष्ट म्हणजे खुनी प्रत्येक मृतदेहाजवळ एक 3 अक्षरी संकेत सोडतो, ज्यामुळे या मृत्यूचे रहस्य आणखीनच वाढतं. हे सगळं कोण घडवून आणतंय? तळ्याजवळ मेलेल्या वेड्याला काहीतरी गुपित ठाऊक होतं हे नक्की. ते गुपित झाकण्यासाठीच ही खुनांची साखळी सुरू झाली होती. पण ते गुपित काय होतं? हा सगळा एखाद्या भयंकर कटाचा भाग आहे का? आणि त्या 3 अक्षरी संदेशाचं रहस्य काय आहे? डिटेक्टिव्ह अल्फा आणि मोरेवाडी इस्टेटमधील रहस्य या पुस्तकाच्या मागील बाजूस लिहिलंय, मोरेवाडी इस्टेट म्हणजे कोल्हापूरच्या दक्षिणेला मोरेवाडी या खेडेगावाजवळील गोविंदराव मोरे या धनाढ्य सावकाराची दूरवर पसरलेली प्रॉपर्टी. या 120 एकर एवढ्या प्रचंड जागेत पसरलेल्या इस्टेटीत बंगला, गेस्ट हाऊस, कित्येक लहान सहान घरं, बगीचे, फळबागा आणि बरंच काही आहे. या इस्टेटीवर आणि मोरेवाडी गावावर गोविंदराव मोरेंचं पिढीजात वर्चस्व आहे. अशा या मोरेवाडी इस्टेटीत झालेला खुनाचा सनसनाटी प्रयत्न आणि इस्टेटीतच दबा धरून बसलेला अज्ञात गुन्हेगार यांचा पर्दाफाश करण्यासाठी डिटेक्टिव्ह अल्फा आणि त्याचा मित्र प्रभव यांना पाचारण करण्यात आले. या सगळ्याचा शोध घेत असताना अनेक रहस्यमय घटनांची मालिका तेथे घडत जाते आणि मोरेवाडी इस्टेटीचं गूढ आणखीनच गडद होत जातं. डिटेक्टिव्ह अल्फा आणि अमर अकबर अँथनी कोड या पुस्तकाच्या मागील बाजूस लिहिलंय, फिरोदिया इंडस्ट्रीजचे मालक श्री रजत फिरोदिया यांच्या पीएचा बांद्र्यातील त्याच्या आलिशान फ्लॅटमध्ये रात्रीच्या वेळी खून झाला आहे. किचनमधील जेवण आणि डायनिंग टेबलावरील प्लेट्स यावरून कोणीतरी रात्री त्याच्याकडे जेवायला आलं होतं हे स्पष्ट होतंय. पण सोसायटीच्या वॉचमॅनने
आणि शेजारच्या फ्लॅटधारकांनी कुणालाच तिथे आलेलं पाहिलं नाही. त्या रात्री तिथे घडलेल्या घटना म्हणजे एक रहस्यच आहे. मुंबईत दुसरीकडे एका कॉलेजच्या विद्यार्थ्याला सेकंड हँड खरेदीत एक स्टडी टेबल मिळालं. त्याच्या खालच्या बाजूला एक गूढ मजकूर लिहिलेला आहे. अमर अकबर अँथनी यांच्या पापांचा घडा भरला, आता त्यांना मरावं लागेल. त्या टेबलाचा मालक अज्ञात आहे. या दोन्ही घटनांचा काही संबंध आहे का? बांद्यात झालेला खून म्हणजे याच मालिकेतला अमरचा खून होता का? आणि तसं असेल तर गुन्हेगाराच्या लिस्टवर पुढचे दोघं जण कोण आहेत? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधताना अल्फाच्या बुद्धीचा कस लागणार आहे. सस्पेन्स, मिस्ट्री आणि थ्रिलर अनुभवायचा असेल तर या कथा आवर्जून वाचा. त्या तुम्हाला नक्की आवडतील. तुम्ही ही डिटेक्टिव्ह अल्फाच्या या कथा, ही पुस्तकं वाचली असतील तर तुमचे अभिप्राय कमेंट करा. आणि वाचली नसतील तर आवर्जून वाचा. पुन्हा भेटू नवीन पुस्तकांसोबत. तोपर्यंत आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा.